दत्तप्रभू 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 दत्तप्रभू. दंडवत बुवा. दंडवत दंडवत. आपला परिचय? बुवा मी पुसातून आलो. बुवा मी उमाकांत कांबळे धामणगावकर. बरं बरं बरं. पत्रकार आहे मी. बरं मला बरं. बापूर एक विशेषांक काढायचा आहे. बरं बरं. त्याकरता मला बापूशी थोडी माहिती पाहिजे होती. तुम्हाला बापूची अधिक माहिती आणि सखोल माहिती तुम्हाला पांडुरंग टेलर म्हणून आहेत, बापूंना ज्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्यांच्याकडं तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळेल. कारण बापूंचं बालपण लहानपण त्यांनीच पाहिलेलं आहे. बापूंबद्दल अधिक माहिती तुम्हाला त्यांच्याकडे भेटून जाईल. बापूंची जी खरी माहिती आहे ती तुम्ही त्यांच्याकडेच जाऊन विचारा. ते आझा चौकात दत्तबर्डी रोडवर राहतात, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. नमस्कार. ठीक आहे, धन्यवाद. मी येतो. दत्तप्रभू 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 दत्त. राम राम हो कांबळे साहेब. राम, काय राम, चाललं? राम, राम. काय गडबड चालू आहे? दत्तबापूच्या जीवनावर एक अंक काढतोय. या बसा इथे. तर त्याबद्दल माहिती घेणं हे माझं चालू आहे. दत्तबापूची आणखीन माहिती कुठे मिळेल बरं मला? पांडू टेलर आहेत, हुलकाने एक आहेत, धमकोंडवार आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. बरं बरं, येतो. या. हो हो या या. नमस्कार काका. नमस्कार. मला दत्तबापूविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती. दत्ताबद्दल मला जेवढी माहिती तेवढी मला सविस्तर सांगा. दत्ताबद्दल काय माहिती सांगू पुरा तुला. त्याची लय मोठी भयानक कहाणी आहे. दत्ताचा जन्म 1930 साली वीरगाव येथे झाला. तर मंडळी, हा आपल्या बायजाची अवस्था मला बघू ना. हा, बरं अरे माय बापावीनं राहिलेली पोर हा, आणि नवरा म्हणून 1 महिना झाला हो, नाही. हो. सासू सासऱ्यानं तिला घराबाहेर हाकलून लावलं. बिचारे लहान लेकरू घेऊन कुठं फिरणार आहे. मला असं वाटते आता आपण 4 चौघ मिळू आणि तिच्या भविष्याचा काहीतरी विचार करू. खरं आहे तुमचं. हो 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 गणपतराव, हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जर आपली बहीण असती हा बरोबर आहे. कसं तर बोलला? आपण काय केलं असतं? हो ना, मग तिला सुद्धा आपली बहीण समजायचं. हा. अहो गावची पोर म्हणजे आपली लेक बाळ. बरोबर होय की होय. तिला आपली बहीण समजून आपण सगळे मिळून काहीतरी तिच्यासाठी मार्ग काढू ना. बरोबर आहे बरोबर. मी
2 दिवसापूर्वी आमच्या पाहुण्याकडे गेलो होतो हो कामारीला. ना. बर तिथं शामराव नावाचं एक पोरग आहे. आपल्या सोयऱ्यातलंच पोरग आहे का हो, ते? सोयऱ्यातलंच आहे. हा मग जमते की. अरे 2-3 मळे आहेत, बरं. चिरबंदी महाडी पण आहे आणि 3 भाऊ आहेत. चांगलं आहे की. पण त्याला पहिली एक बायको आहे बरं. हा बरं लेकरासाठी बरं दुसरी बायको करणार आहे बघ. हा बरं बरं बरं. हो हो हो, बरोबर आहे, बरं. बरोबर आहे. असं हा. होय बघूत की तू आता म्हणतोस तर ते स्थळ आपण सगळेजण मिळून जाऊ. काय आहे ते परिस्थिती बघून आपण बरं, पुढचा बरं. निर्णय घेऊ. हो हो, तसं मी बायजाच्या लेकराबद्दल सांगितलेलं आहे की बायजाला एक लेकरू असं आहे म्हणून. बरोबर. हा, बघूत मग आता आपल्या सगळ्याच जर लक्षात आलं करायला काय हरकत नाही. हम्म. अहो पण गणपतराव पाटील कामाला जायचं कधी? त्याला वेळ कशाला चांगल्या कामाला. उद्या पहाट सगळे तयार व्हा, सगळे जण मिळून आपण कामारीला आपण जाऊ तर काय म्हणता. हो हो हो. आणि सोबत बायजाला घेऊ. हो, ते हो. स्थळ बघू. दोघांच्या पसंती झाल्या की लावून टाकूत मौतूर. हो. बस बस होय बस बघा, बस होय. तुला सांगितलं ना व ते दुसऱ्याचं पोर माझ्या इथं चालणार नाही म्हणून. अहो असं काय बोलता तुम्ही? अजून 6 महिन्याचा नाही झाला हा. एवढ्याशा लहान लेकराला मी कुणाच्या हवाली करू? तुम्हीच सांगा बरं. दुसरं कोण आहे आमचं? तुम्हाला तर सर्व माहीत आहे ना. मला या जगात दुसरं कोणी नाही. ते मला काय सांगती? इथं का मी दुसऱ्याचं लेकरू सांभाळत बसू का? हा अहो काय मी या लेकराचा त्रास तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही म्हणसाल तसे मी राहील. पण माझ्या लेकराला माझ्या जवळ राहू द्या हो. मी तुमचे पाया पडते. अहो थोडस मोठं झालं की मी याला कोणाच्याही हवाली करते. मग तर झालं ना. पण आता मात्र याला माझं जवळच राहू द्या हो. एवढूसा लहान लेकराला मी कुठं सोडू? आणि लोकही काय म्हणतील आपल्याला? वर्ग घेऊन आली इथे मरायला. हे देवा, आता मी काय करू? या लेकराला कुणाचा हवाली करू मी? कुणाचा? ए हे बघ, तुला सांगा लागलो मी. तुला हे लेकरू पाहिजे की नवरा पाहिजे याचा विचार कर. मी आता शेताकडे चाललो. शेतातून परत येईपर्यंत काय आहे ते ठरव. हे कार्ट माझ्या वाड्यात दिसता कामा नाही. सांगून ठेवतो तुला. काय ते संध्याकाळी मी परत येईपर्यंत सांग.
नाही तर तो तोंड कुठे काळं पांढरं कर. काय करू देवा आता करते तुझा धावा. काय करू देवा आता करते तुझा धावा. संकटाच्या या प्रसंगी मार्ग मज दावा. संकटाच्या या प्रसंगी मार्ग मज दावा. हसता मी मायया कोवळ्या जीवाची. हसता मी मायया कोवळ्या जीवाची. परी बाळ माझ हे निराधार होई. परी बाळ माझ हे निराधार होई. निराधार होई. तूच याचा वाली देवा तूच रखवाला. तूच याचा वाली देवा तूच रखवाला. तूच रखवाला. तूच रखवाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. हे देवा परमेश्वरा, मी असं काय गुन्हा केला होता की आज ही वेळ माझ्यावर आणली. देवा, तू तर सगळं जाणतोस ना. तुला तर सगळं कळतंय ना. मग सांग देवा, सांग. या माझ्या बाळाला, माझ्या काळजाच्या तुकड्याला कुणाच्या हवाली करू. देवा सांग, तू सांग. मला मायबाप नसताना माझ्या माहेरच्या माणसानी मला आपली बहीण समजून दुसरा नवरा करून दिला. मला दुसरा आधार तर मिळाला, पण या बाळावर संकट उभे केलेस. तो सांग देवा, आता मी काय करू. या माझ्या बाळाला मी कुठे ठेवू. हे महादेवा, महाभारतात कुंतीनं तिचं बाळ गंगा मातेच्या हवाली केलं. गंगा मातेनं ते सांभाळलं. मग आज मी एक अबला माझ्या या बाळाला साक्षात तुझ्याच हवाली करते. हे शंभू देवा, या माझ्या बाळाला आता तू सांभाळ देवा.
अगं मी काय म्हणतो, इथं कुणीतरी लेकराचा आवाज येतोय. होय, मला पण आवाज येतोय. मला वाटते या मंदिरातूनच आवाज येतोय. ती लेकरू जोरात रडत आहे इथं. कोण बाई असेल बाबा लेकराला इतकं रडू देत असन? किती जोरात रडत आहे लेकरू. चला चला लवकर चला, आपण जाऊन बघूया आत कोणाचं लेकरू आहे ते. अरे हे काय? इथं लेकरू ते एकटंच दिसतंय. त्याची तर माय बी दिसत नाही इथं. अगं अगोदर जवळ घे त्याला. होय होय. अहो जरा बाहेर तरी बघा, कोणी आहे का इकडे तिकडे दिसते का? आले आले बाळा बाळा, रडू नको बाळा तू. तर बाहेर तर कोणी दिसत नाही. अहो लेकरू दूध पितोय. आ, कोण दिसतो? दूध पितोय लेकरू लेकरू. दूध पिते? देवा रे देवा. अरे देवा, काय तुझी लीला देवा. मी तर खरंच देवा, तू अनाथाचा नाथ आहेस. आम्ही लेकरासाठी किती किती नवस खवस करीत होतो, तरसत होतो, उपास तापास करीत होतो देवा. धन्य आहे देवा, तुझी धन्य आहे. किती नवस केले होते हो आपण. अखरीला आपल्याला देव पावलंच. खरंच. पण काय हो, लोक काय म्हणतील? हे लेकरू कोणाचं आहे आणि कुठून आणलं? मग आपण काय जबाब देणार? जग काय म्हणेल आपल्याला? अगं ते सगळं जाऊ दे. अगं आपण देवाच्या दरबारी आलो, आपण काही कोणाची चोरी केली नाही. अगं हा देवानं दिलेला प्रसाद हाय. अगं त्याचा नीट सांभाळ करू आपण. चल 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 चल, तू त्याची काही काळजी करू नको. चल 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 लवकर चल. माझे शन किती राजा सुंदर आहे. छान छान छान. आपल्याला देवाचा प्रसाद मिळालाय. चाल चाल. काय तुझी इच्छा होती? काय देवाची लीला. आपल्याला किती चांगलं बाळ मिळालं बघ. चाल चाल. देवाचा प्रसाद मिळाला आपल्याला. चाल चाल.
आत्या खरंच किती प्रसन्न वाटते ग. बाळ घरात आलं तेव्हापासून आम्हाला किती आनंद वाटतोय ग. शेवटी देवालाच काळजी असते ग. हो ना आत्या, तुम्हाला माहित आहे ना एका लेकरासाठी आम्ही किती किती नवस कबूल केले होते, उपास केले, नाही नाही त्या देवाला वाऱ्या केल्या, पण पण आज देवानं आमची हाक ऐकली आणि आमच्या पदरात बाळ दिले. हो अगं म्हणूनच तर देवानं तुम्हाला साक्षात्कार दिला ना. खरंच आहे आत्या, देवालाच काळजी असते बघ. पण आत्या लोक काय म्हणतील ग. अगं देवाच्या दरबारात भेटलेला लेकरू आहे तो. तुम्ही काय चोरी विरी केली होय भ्याला? तुम्ही काय चोरी बिरी केली का भ्याला? काय भी भिवू नका, आम्ही हाव ना तुमच्या पाठीशी, आणि साक्षात देव तुमच्या पाठीशी आहे. काय भी भिवू नको तू. होय ग आत्या, खरंच हे आलंय ना घरात तेव्हापासून घर कसं भरून दिसतोय. माझं तर जीवनच फुलून गेलंय आता. गावात बरं आहे ना? हो हो गावात समजा ठीक आहे ना? तेच म्हणतो मी. हा बरं बरं, निघा आता. हा हा निघतो. या या हो हो या 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 बरं या या या. राम राम मालक. राम राम. बसा 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 खाली. अहो मालक काय सांगा बापा, त्या कोळ्याच्या इथं एका पाटलाचं पोरग हो. तुम्ही काही म्हणा पाटील, हे मला पटना बुवा. अरे होय रे घ्या, खरं सांगणार काय फायलं ते सांग ना पाटील पाटलाला. हो खरं आहे, डोळ्यानं पाहिलं आम्ही. काय सांगता तुम्ही? पाटलाचं पोर आणि एका कोळ्याच्या घरी? हो पाटील हो खरं आहे, डोळ्यानं पाहिलं आम्ही. ऐका, अहो हो पाटील, आम्ही आमच्या या डोळ्यानं पाहिलं पाटील. आणि आपल्या गावात अशी चर्चा पण आहे पाटील. अरे हो की नाही हो रे रग्या? पाटील हो पाटील, काल मारुतीच्या परावर हे चर्चा होती. असं कसं होईल? अरे आमच्या एका पाटलाचं पोर एका कोळ्याच्या घरी, आमच्या रक्ताचं पोर, आमच्या खानदानीचं पोर ते, आणि त्या कोळ्याच्या घरी. अरे कोण आहे रे तिकडं? अरे ते कोट घे माझा, बघतो त्या कोळ्याची आता. चला रे चला. अहो चला पाटील. अरे चाल रे रग्या. माझा राजबिंडा अगदी कृष्णावानी दिसतोय. हो 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 ना. खरंच किती याला की छान आहे नाही बाळा शाळा आमचा. शिकून छान छान बाळा. खूप मोठं करू. काही का असे ना, आपल्या म्हातारपणाचा आधार झालाय हा. हो पाटील हेच घर आहे पाटील. कोण आहे रे घरात? कोण आहे रे घरात? हं? अरे बापरे, पाटील आले. होय रे, कुठं आहे ते पोर तुम्हाला खावलेलं? हो हो हाय की मालक, आत्ता आणतो मालक, आत्ता आणतो. अग अग पोरग पोरग दे मला, पोरग दे मला, पाटील आले.
अगं गावचे पाटील आहेत ते आणि इकडे आण नाही, मी माझ्या दाखवून बाळाला आणतो नाही देणार. त्यांना. दे म्हणतो ना तुला नाही हो. ऐकत नाही, जा ना तुला माझी माझ्या गोष्ट बाळाला नाही देणार मी. दे ना त्याला नाही देणार हो. दे ना मला दे म्हणतो ना तुला लवकर आणि इकडे माझ्याकडे अगं चिंता करू नको माझं मी बाळ. दाखवून आणतो त्यांना. हे पहा पाटील महादेवाच्या मंदिरात गावलं बघा खूप रडू लागलं होतं पाटील तिथं कोणीच नव्हतं बघा एकटंच होतं बघा आम्हाला बघून ना गेलं मला खूप रडत होतं म्हणून आणलं बघा. चला घ्या रे या लेकराला. अहो हे काय अहो हे काय वळ तिकडं. थांबा हो. हे काय थांबा हो, करताय मालक मालक माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. या बाळाला घेऊन जाऊ नका हो. अहो देवानं दिलेलं बाळ आमचं काळीच झालं हो. आम्हाला लेकरू बाळ नव्हतं मालक. आम्ही देवाला खूप खूप नवस केले हो. खूप खूप नवस केले. देवानं हे बाळ आमच्या पदरात टाकलं. आता तुम्ही आमची खुशी राहून घेऊ नका मालक. माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. ते खरं आहे पोरे तू म्हणतीस ते समजा खरं आहे पण हे पोर पाटलाच्या घराण्याचं पाटलाच्या खानदानीचं हे आम्ही हे पोर तुझ्याकडे ठेवू शकत नाही. अहो पाटील तुम्ही तर साऱ्या गावचे मायबाप हा पाटील दया करा पाटील लेकराला नेऊ नका दया करा पाटील दया करा पाटील दया करा या लेकराला नेऊ नका पाटील नका हो माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. दया करा नका हो. दया करा पाटील असं कसं हे घडलं असं कसं हे घडलं जसं सपन पडलं जसं सपन पडलं उजडलेलं घर माझं उन्हांधारलं मज वेड लावूनी बाळ हे चालला बाळ हे चालला बाळ हे चालला बाळ हे चालला बाळ हे चालला. दंडवत बापूजी बुवा. बसा बसा बसा. मी सीताराम पाटील कामारीहून आलो. सीताराम पाटील का? हा बरं आहे ना? बर बर समजा ठीक आहे. बरं आहे ना? पांडू अरे पांडू पाणी दे यांना. फार लांबून आले तर कामारीचे सीताराम पाटील होत. जा जा गाईचं दूध काढून घे. जा घ्या पाणी घ्या घ्या दमानं घ्या. हा पाटील बरं आहे ना ठीकठाक. कसं काय येणं केलं बा? हो की बुवाजी समजा ठीक आहे बघा. बरं अहो बुवाजी हे लेकरू बघा एका पाटलाच्या खानदानीचा हाय. बरं याची लई मोठी कथा आहे बघा.
पण सध्या बेवारस आहे तो. पाटलाच्या रक्ताचं पोरी. कोणाच्या अहवाली कसं काय कराव? आम्ही म्हटलं तुमच्याच हवाली करून टाकाव. हे मोठं झाल्यावर देवाघरचं अंगण झाडून काढील, देवाघरी दिवा लावील, बा तुमचंच नाव मोठं करीन. म्हणून तुमच्या चरणी ठेवायला आलो बघा. बर बर. अहो पाटील, तुम्ही काळजी करू नका. देवाचीच इच्छा असेल, आणा माझ्याजवळ द्या.